नमस्कार. BMS सेकंड इयर विंटर 2024 फेज 3. तुम्हाला माहिती असेल की तुमची आता एक्झामिनेशन चालू आहे, वायवा आणि प्रॅक्टिकल एक्झाम चालू आहे. आत्ताच जस्ट तुमचे 2 ते 3 दिवस झाले तुमची थिअरी एक्झाम संपलेली आहे आणि आता तुमचे 15 ते 20 दिवस तुमचे प्रॅक्टिकल एक्झाम चालू राहतील. तर काही मुलांचे कमेंट आले होते की सर प्रॅक्टिकल एक्झाम किंवा वायवासाठी काय गायडन्स करा की काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे किंवा काय गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. तर त्यासाठी आपण आज हा व्हिडिओ बनवत आहे. स्पेशल त्या कमेंट आल्यामुळे मला हा व्हिडिओ बनवावा लागलेला आहे, नाहीतर मी आता फर्स्ट इयरचा सिलेबस चालू केला होता, तर त्यातूनसुद्धा आपण हा व्हिडिओ बनवत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण नीट ऐका व पहा. नक्कीच तुम्हाला हा वायवाच्या दृष्टीने इम्पॉर्टंट व्हिडिओ ठरणार आहे. तर एकतर BMS सेकंड इयरचे विद्यार्थी आता थेअरीची एक्झाम देऊन थकलेले असतील किंवा त्यांना खूप म्हणजे असं, कारण जेव्हा एक्झाम असते तेव्हा आपण पूर्ण त्यामध्ये आपला जीव पूर्ण त्यामध्ये टाकतो, पूर्ण तयारीला लागतो व त्यानुसार आपण थेअरीची एक्झाम देतो. थेअरीची एक्झाम झाल्यानंतर लगेच 1 ते 2 दिवसाचा गॅप आणि त्याच्यानंतर लगेच वायवा. तर काही म्हणजे वायवाचंसुद्धा नाही म्हटलं तरी टेन्शन राहतंच. तर विद्यार्थी पॅनिक होतात, कन्फ्युजनमध्ये जातात किंवा त्यांना भीती वाटते वायवाची. तर त्या गोष्टी होऊ नये त्यासाठी आज हा व्हिडिओ, तो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. नक्कीच तुम्हाला कोणतंही कन्फ्युजन राहणार नाही किंवा वायवाची कोणतीही भीती वाटणार नाही. जरी काही थोडंफार असेल तर ते या व्हिडिओनंतर नक्कीच दूर होऊन जाईल. पण त्यासाठी तुम्ही 2 ते 3 गोष्टी नियमित फॉलो केल्या पाहिजे. तुमचं प्रॅक्टिकल बुक, रेकॉर्ड, ॲक्टिव्हिटी काय असतील त्या व्यवस्थित पूर्ण पाहिजे. तुमचे 7 ते 8 किंवा 10 श्लोक कमीत कमी सर्व विषयांचे पाठ पाहिजे, छोटे असो मोठे असो ते पाठ पाहिजे. तर या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहे, तर हाऊ टू प्रिपेअर म्हणजे वायवासाठी कशी तयारी करायची, त्याच्यानंतर उत्तरं कशी द्यायची वायवामध्ये, त्यानंतर कॉमन मिस्टेक जे मुलं म्हणजे वायवाच्या आधी किंवा वायवामध्ये मुलं काय मिस्टेक्स करतात तर ते सुद्धा आपण बघणार आहे. त्यानंतर एक्झामिनरचा माइंडसेट कसा असतो आणि सब्जेक्ट वाईज गायडन्स म्हणजे थोडक्यात कोणत्या विषयामध्ये काय प्रश्न विचारतात किंवा कसा अभ्यास करावा ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, नुसतं नॉलेज असून चालत नाही, तर नॉलेज प्लस प्रेझेंटेशन जर तुमचं व्यवस्थित असेल तर तुमचा वायवा बेटर जातो. तर हे एक कानमंत्र म्हणा किंवा काही म्हणा, पण नॉलेज प्लस प्रेझेंटेशन हे वायवासाठी इम्पॉर्टंट आहे. नुसतंच नॉलेज बुकमधलं वाचणं ते उपयोगाचं नाही. तर सुरुवातीला आपण बघणार आहे वायवाच्या आधी तुम्ही काय काय प्रिपेअर केलं पाहिजे. तर सुरुवातीला तुम्ही काय काय रिवाईज केलं पाहिजे. आता मी असं नाही म्हणणार की तुम्ही हे सर्व नवीन गोष्टी वाचा, कारण तुमची थेअरी आत्ताच झालेली आहे, त्यामुळे तुम्ही फ्रेश तुमचं सगळं डोक्यात आहे. फक्त ते तुम्हाला रिवाईज करण्याची आवश्यकता आहे. तर त्यामध्ये काय काय रिवाईज करायचं. आता मी हे सुरुवातीला जे सांगत आहे ते सर्व विषयांसाठी कॉमन आहे. नंतर आपण प्रत्येक विषयासाठी शेवटी जे इम्पॉर्टंट पॉईंट ते पाहणारच आहे. आता कॉमन बघून घ्या. त्यामध्ये तुम्ही काय काय रिवाईज केलं पाहिजे. तर डेफिनेशन्स काय असतील का, उत्पत्तीचा एक लाईनचा श्लोक असतो, त्याचे परिभाषा, लक्षण ते तुम्ही पाठ करा. त्याच्यानंतर सेफ साईडसाठी मी तुम्हाला आधीच सांगितले की 10 जे इझी आणि रिसायटेड श्लोक आहेत प्रत्येक विषयाचे ते तुम्ही पाठ करा, एका कागदावर लिहून काढा आणि वायवाच्या आधी ते रिवाईज करा. त्यानंतर कोणत्या याच्यामध्ये प्रकार असतील तर ते व्यवस्थित करा. लक्षणं, काहींचं महत्त्व ते व्यवस्थित करा. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुमचे प्रॅक्टिकल फाईल्स, रेकॉर्ड, ॲक्टिव्हिटी व्यवस्थित आहेत का ते एकदा चेक करा, साईन आहेत का ते बघा. हे तर झालं की काय रिवाईज करायचं. आता फोकस कशावर करायचं. जो तुमचा, जर तुम्ही रसशास्त्राच्या वायवाला जाताय तर तुमचा रसशास्त्राचा जो थेअरी पेपर होता, पेपर 1 पेपर 2, तर तो एकदा नीट बघा. तुम्ही कोणते प्रश्न सोडवले, कोणते व्यवस्थित सोडवलेत का, कोणता एखादा राहिला होता तो रिवाईज करा. कारण काही चान्सेस असतात एक्झामिनरने तुम्हाला प्रश्न विचारायचे थेअरी पेपरमधले सुद्धा. तर फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन एकदा बघून घ्या. त्यानंतर प्रॅक्टिकल बेस्ड क्वेश्चन जास्त विचारले जातात वायवामध्ये, तर ते व्यवस्थित करा आणि शॉर्ट आणि क्रिस्प आन्सर द्या. जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेन करत बसू नका. डिटेलमध्ये एक्सप्लेन करताना काय होतं की तुम्हीच तुमच्या शब्दात कधी कधी अडकून जाता, म्हणजे गुंतून जाता. तर त्यानुसार मग एक्झामिनरला समजतं की मग आता ह्याला वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारू. तर स्वतः कधीच आपला वायवा वाढवून घ्यायचा नाही. जेवढं विचारलं आहे तेवढं टू द पॉईंट आन्सर द्यायचं. त्यानंतरचा पॉईंट आहे नाईट बिफोर वायवा, म्हणजे आदल्या रात्री काय करायचं. तर डोंट स्टार्ट म्हणजे नवीन टॉपिक कोणताही वाचायला चालू करू नका की मित्र म्हणतात किंवा हे ते क्लासमेट बोलतात की हे विचारतील का, हे विचारतील का, मग उगाच नवीन वेगळा काहीतरी पॉईंट वाचणं, तसं काही करू नका. जेवढं तुम्ही पेपर थेअरीसाठी वाचले, वर्षभर वाचले, वर्षभर जे प्रॅक्टिकल केलेत तेच तुम्ही रिवाईज करा. व्यवस्थित झोप घ्या, 7 ते 8 तासाची झोप घ्या. त्याच्यानंतर जे जे की पॉईंट्स आहेत तेवढेच फक्त वाचा, जास्त प्रत्येक गोष्टीचा डीपमध्ये जाऊ नका. त्यानंतर हाऊ टू एंटर द वायवा हॉल. आता वायवामध्ये जाताना एकदा भीती असते की आपला रोल नंबर येतोय का, किंवा काय काय कॉलेजेसमध्ये कसं असतं की सुरुवातीपासून चालू करतात, काही शेवटपासून चालू करतात, काही रँडम घेतात. तर मग भीती असते की माझा नंबर आल्यावर मी काय करू. तर काही घाबरण्याची गरज नाही आहे. तुम्ही व्यवस्थित आधी नीट ॲप्रॉन, तुमचा युनिफॉर्म काय असेल तो व्यवस्थित पाहिजे. ॲप्रॉन असेल तर ॲप्रॉनची बटणं लावलेली पाहिजेत, ID कार्ड. त्यानंतर तुमची प्रॅक्टिकल फाईल किंवा प्रॅक्टिकल बुक जे असेल, रेकॉर्ड बुक, ती व्यवस्थित पाहिजे, त्याच्यावर साईन पूर्ण पाहिजेत. त्याच्यानंतर जर तुम्हाला काय ॲक्टिव्हिटीज दिल्या असतील वर्षभरात त्याचा रेकॉर्ड असेल तर तो पाहिजे. त्याच्यानंतर कॉन्फिडेंटली तुम्ही वायवामध्ये तुमचा नंबर आल्यावर आत जायचं. स्माईल आणि ग्रीट द एक्झामिनर. आता स्माईल म्हणजे काय, तिथे जाऊन हसायचं नाही आहे, तर एक स्मित हास्य स्माईल द्यायचा आणि जे काय असेल गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग ते विश करायचं आणि मग एक्झामिनरच्या परमिशनने तुम्ही खाली बसू शकता.
तर हे झालं एक बेसिक, म्हणजे हे सर्वांना माहिती असतं किंवा माहिती असणं आवश्यक आहे. ही झाली बेसिक गोष्ट. त्यानंतर आता ठीक आहे, तुम्ही हॉलमध्ये तर गेलात, तिथे जाऊन बसलात, तर आता उत्तर कशी द्यायची. सुरुवातीला तुम्ही लिसन केअरफुली, म्हणजे काय, जे एक्झामिनर प्रश्न विचारतोय ते किंवा काय गोष्टी विचारतोय त्या व्यवस्थित आधी ऐका. त्याच्यानंतर 2 ते 3 सेकंद विचार करा आणि लगेच पटकन उत्तर द्यायला जाऊ नका, कारण तुम्ही म्हणजे चुकीचं उत्तर देऊ शकता गडबडीत. त्यासाठी 2 ते 3 सेकंद विचार करा. मग जो प्रश्न विचारला त्याचा आन्सर करा, टू द पॉईंट आन्सर करा. जास्त असं खूप पूर्वीपासून पण सुरुवात करायची नाही आणि खूप लेटचं पण सांगायचं नाही. जे विचारले तिथून तेवढंच सांगायचं. आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर ऑनेस्टली तुम्ही सॉरी सर, आय एम अनेबल टू रिकॉल दिस पॉईंट, मला हे येत नाही आहे किंवा मला आठवत नाही आहे, मी केलं होतं असं म्हणा आणि गप्प बसा. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की एक्झामिनर हा एक्सटर्नल असतो, दुसऱ्या म्हणजे कॉलेजहून आलेला असतो, तर त्याचीसुद्धा एक पदवी असते, त्याचीसुद्धा एक इंटिग्रिटी डिग्निटी असते. तर ती तुम्ही कधी त्याच्याशी आर्ग्यू करायचं नाही किंवा कोणतंही म्हणजे असं मिसबिहेव करायचं नाही, कारण तोही एक्झामिनर या रूपात आलेला असतो, तुमचा इंटरनल असतो. कोणी असो, इंटरनल असो एक्सटर्नल असो, कोणाशी आर्ग्यू करायचं नाही, कारण आपण तिथे एक्झाम देत असतो, आपले तिथे टेस्ट होत असते. तर तुम्ही असं काही करायचं नाही. आणि नेवर गिव्ह हाफ ऑर रॉंग आन्सर, आणि चुकीचे तर उत्तरं कधी द्यायचीच नाही, कारण मग त्याच्यावरनं तुमचा वायवा दुसरीकडे फिरू शकतो. होते काही वायवा संबंधित प्रश्न. त्यानंतर कॉमन मिस्टेक स्टुडंट जो, आता म्हणजे चुका काय करतात मुलं, तर स्पीकिंग टू फास्ट, म्हणजे पटकन बोलतात नीट, मग एक्झामिनरला कधी कधी ऐकू येत नाही किंवा मग त्याला वाटतं की ह्याने चुकीचं उत्तर दिलं आहे. त्याच्यानंतर गिविंग अननेसेसरी थेअरी, जसं आपण मागे बघितलं की उगाच काही गोष्टी एक्सप्लेन करत बसू नका, जास्त डीपमध्ये तुम्हीच अडकू शकता. त्याच्यानंतर शोईंग फिअर ऑन फेस, म्हणजे फेसवर असं तुमच्या वाटू देऊ नका की मी घाबरलो आहे वायवासाठी किंवा मला हे येत नाही आहे. त्याच्यानंतर फॉरगेटिंग बेसिक्स, असं केल्यामुळे काय होतं, तुम्ही बेसिक गोष्टी विसरता. मग कधी कधी तुम्हाला सोप्या गोष्टी असतात त्यासुद्धा सांगता येत नाही. त्यामुळे कोणतेही भीती तोंडावर ठेवू नका, घाबरू नका. आणि पुअर हँडरायटिंग इन प्रॅक्टिकल फाईल, आता तुम्ही प्रॅक्टिकल फाईल स्वतः जर लिहिली असेल तर तुम्हाला जरा वायवा चांगला देता येईल, कारण तुम्ही जेव्हा ते लिहिता तेव्हा तुमच्या हाताखालून जातं. आणि जर तुम्ही ज्युनियरकडनं लिहून घेतली असेल तर मग काही विषयच राहत नाही. तर पुअर हँडरायटिंग म्हणजे ते तुमचं अक्षर बघतं, मग त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला एक्झामिनर बोलू शकतो. तर ह्याच काही कॉमन मिस्टेक आहेत ज्या तुम्ही केल्या नाही पाहिजे, त्या जरा व्यवस्थित बघा. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे की हाऊ एक्झामिनर ॲक्च्युली गिव्ज मार्क. आता कसं देतो हे तर आहे की तुम्ही उत्तर दिले तर तुम्हाला मार्क भेटतील, हा तर नॉर्मल रूल आहे. पण त्या व्यतिरिक्त काय आहे तर कॉन्फिडन्स, तुमचा कॉन्फिडन्स एक्झामिनर चेक करतो की तुम्ही किती कॉन्फिडेंटली उत्तर देताय. म्हणजे उत्तर देताय नाही फक्त की बरोबर देताय का, नाहीतर उत्तर देताय म्हणल्यावर तुम्ही द्याल कॉन्फिडेंटली रॉंग उत्तर, असं नाही. त्यानंतर तुमचे बेसिक्स क्लिअर आहेत की नाही. एक्झामिनर काय करतो, सुरुवातीला जो सिलेबस कॉपीनुसार प्रश्न आहेत किंवा जो फॉर्मॅट आहे प्रश्न विचारण्याचा त्यानुसार तो प्रश्न विचारतो, की आयडेंटिफिकेशन असेल, मग त्याच्यानंतर डेफिनेशन असतील, परिभाषा, तसे विचारतो. त्याच्यानंतर देखील तुम्हाला उत्तर देता आलं नाही तर तो काही बेसिक गोष्टी विचारतो. मग त्याच्यावरून त्याला समजतं की तुमचं बेसिक्स जरी क्लिअर आहे की नाही, मग तिथं जर तुम्ही उत्तर दिलं व्यवस्थित तर तो पुढे सरकतो. तर असं असतं. त्यानंतर प्रॅक्टिकल अप्रोच किती आहे तुमचा, मग तुम्ही जर बेसिक गोष्टीची उत्तर बरोबर देत गेलात तर तो तुम्हाला एखादी प्रॅक्टिकल गोष्ट विचारतो, त्याचा तुमचा अप्रोच कसा आहे ते बघतो. त्याच्यानंतर अजून ॲटिट्यूड, तुमचा ॲटिट्यूड हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तो तुम्ही वायवामध्ये बाहेरच ठेवून आले पाहिजे. म्हणजे लोक म्हणतात ना की वायवा देत असताना तुमचा ॲटिट्यूड बाहेरच ठेवला पाहिजे, तर ही गोष्ट बरोबर आहे. ॲटिट्यूड हा बाहेर ठेवून वायवा दिला पाहिजे, कारण तिथं तुम्ही टेस्ट देताय, तुमची तिथे वायवा असते, त्यामुळे तुम्ही नम्रपणे ती दिली पाहिजे आणि ऑनेस्टी. त्यानंतर ॲव्हरेज आन्सर प्लस कॉन्फिडन्स म्हणजे गुड मार्क्स. म्हणजे जर तुम्ही एखादी गोष्ट, तुम्ही असं नाही की तुम्ही एकदम कंप्लीट पूर्ण उत्तर द्यालच, असं कोणी होऊ शकत नाही. त्यामुळे ॲव्हरेज आन्सर जर दिले प्लस कॉन्फिडन्स तुमचा असेल तर तुम्हाला नक्कीच गुड मार्क्स भेटून जातील, त्याचा तुम्ही काळजी करू नका. त्यानंतर हे झालं सगळं वायवा संबंधित बेसिक गोष्ट, कॉमन फॉर्मॅट, की कोणताही विषयाचा वायवा असो तर तुम्हाला ह्या आत्तापर्यंतच्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. आता ह्याच्यानंतर सब्जेक्ट वाईज, म्हणजे जर तुमची द्रव्यगुणची वायवा आहे तर तुम्ही काय काय केलं पाहिजे, तर तुम्हाला माहिती आहे की आयडेंटिफिकेशन असतं, स्पॉटिंग असतं, ते व्यवस्थित करा. स्पॉटिंगमध्ये काय नाही, तुम्हाला ते द्रव्य ओळखा, मग त्याचं काय ना काहीतरी लिहायला सांगतात, काय कायांचं उपयुक्त अंग, काय कायांचा रसविरविपाक, काय कायांचे कल्प, तर असं सर्व विचारले जातात. तर तुमच्या हर्बल गार्डनमध्ये जे जे द्रव्य असेल शक्यतो तेच तुम्हाला विचारले जातात, ड्राय, वेट आणि तुमच्या लॅबमध्ये. त्यानंतर आयडेंटिफिकेशन माहिती पाहिजे, वायवासाठी रस, गुण, वीर्य, विपाक माहिती पाहिजेत, त्याचे महत्त्व, युजेस. त्याच्यानंतर फॉर्म्युलेशन, डोसेस, हे शक्यतो एवढंच असतं. त्या जास्त डीपमध्ये कोणी विचारतसुद्धा नाही आणि तुम्हीसुद्धा जास्त डीपमध्ये सांगू नका. जर विचारलं असेल तरच एखादा पॉईंट जास्त डीपमध्ये सांगा, नाहीतर तुम्हाला विचारले अश्वगंधा, तुम्ही केलं बुकच्या सुरुवातीपासून लॅटिन नेमपासून कल्पापर्यंत सांगताय, तर तसं कधीही करू नका आणि शॉर्ट आणि कॉन्फिडंट उत्तर द्या. तर हे झालं द्रव्यगुण संबंधात. त्यानंतर नेक्स्ट आहे आपलं रसशास्त्र. रसशास्त्रामध्ये सुद्धा तुम्हाला आधी शॉर्ट प्रॅक्टिकल, लॉंग प्रॅक्टिकल हे दोन्ही परफॉर्म करावे लागतात, पेजवर म्हणजे आन्सरमध्ये लिहावे लागतात. त्याच्यानंतर त्यावर सुद्धा तुमची एक वायवा होते छोटीशी, त्याच्यामध्ये तुम्हाला विचारतात प्रश्न की तुम्ही कसं बनवलं, काय घटक द्रव्य घेतले, तर तो छोटासा वायवा असतो. सोबत तुमच्या नंतरच्या वायवामध्ये तुम्हाला सुद्धा आयडेंटिफिकेशनचं, यंत्राचं किंवा मग द्रव्याचं विचारू शकतात. त्यानंतर कल्पना निर्माणमध्ये तुमच्या सर्व कल्पना क्लिअर आहेत का, एखाद दुसरी कल्पना विचारतील, शोधन मारण विधी विचारतात. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल अंडरस्टँडिंग हे खूप महत्त्वाचं असतं थेअरीपेक्षा, कधी रसशास्त्रामध्ये. आणि सेफ्टी अवेअरनेस, म्हणजे तुम्ही एखादं करताय तर मग तुम्हाला सेफ्टीबद्दल सुद्धा प्रश्न विचारतील की लॅबमध्ये असताना तुमची काय सेफ्टी पाहिजे वगैरे, तर असे सुद्धा
तयारीने जावा. त्यानंतर नेक्स्ट आहे रोगनिदान हा विषय. तर त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे केस घ्यायची असते, तर केस प्रेझेंटेशन आणि केस टेकिंगचा फॉर्मॅट तुम्हाला आला पाहिजे. व्यवस्थित सिक्वेन्सनी सर्व ती केस असली पाहिजे आणि ती तुम्ही प्रेझेंट करता आली पाहिजे तुम्हाला. म्हणजे तुम्ही जी लिहाल ती व्यवस्थित लिहा, दुसऱ्याचं बघून लिहू नका, कारण ती तुम्हाला वायवामध्ये सांगावी सुद्धा लागते. त्यानंतर निदान पंचक व्याधींचं व्यवस्थित करून जावा. त्याच्यानंतर जे थेअरीसाठी वाचले तेच फक्त रिवाईज करा. आणि डिफरन्शियल डायग्नोसिस, डिफरन्शियल डायग्नोसिसवर जास्त करून प्रश्न रोगनिदानच्या वायवामध्ये विचारले जातात, की 2 व्याधी विचारेल एक्झामिनर, मग तुम्हाला विचारेल की ह्याचं तुम्ही डिफरन्शियल डायग्नोसिस कसं कराल. मग तुम्हाला थोडक्यात 2 ते 3 पॉईंटमध्ये ते सांगावं लागतं. तर मग तिथे एक्झामिनरला समजतं की तुमचं सर्व क्लिअर आहे. त्याच्यानंतर रोगनिदानमध्ये काय काळजी घ्यायची, कोणताही मॉडर्न टर्म मिक्स करू नका अननेसेसरीली. म्हणजे विचारले वेगळंच आयुर्वेदिक टर्म, मग तुम्हाला फक्त मॉडर्न येते म्हणून तुम्ही मॉडर्नमध्ये घुसला. मग एक्झामिनरला जर हे कळालं तर मग तुमचा पूर्ण वायवा मॉडर्नच्या टॉपिकवर होऊ शकतो. त्यामुळे जेवढं विचारलं आयुर्वेदा विचारले तर आयुर्वेदाच सांगा आणि लॉजिकल आणि क्लिनिकली उत्तर द्या, कारण तुम्हाला मग केसमध्ये विचारू शकतात मग तशा प्रकारे. त्यामुळे रोगनिदानचा वायवा देताना क्लिनिकली विचार करून उत्तर देत जा. त्यानंतर नेक्स्ट विषय आपला अगततंत्र. तर अगततंत्रमध्ये काय, तुम्ही जी थेअरी वाचली ती व्यवस्थित एकदा रिवाईज करून जावा. त्याच्यानंतर पॉयझनमध्ये काय, विषमध्ये कोणते स्थावर जांगम, त्याचं क्लासिफिकेशन, संख्या, कोणत्या विषयाचे काय सायन्स अँड सिम्पटम आहेत ते बघून जावा. इमर्जन्सी मॅनेजमेंट, म्हणजे एखादा तुम्हाला केस देतील, एक्झामिनर म्हणेल असं असं झालं आहे, साप चावला आहे, मग तुम्ही इमर्जन्सीमध्ये काय कराल, तर असं मग तुम्हाला कोणत्याही पद्धतीने विचारू शकतात. मग उत्तर एकदम कामली उत्तर द्यायचं. त्याच्यानंतर जरी अगततंत्रमध्ये तुम्ही जवळपास उत्तर दिलं तरी तुम्हाला तिथे मग एक्झामिनर नक्कीच पुढच्या क्वेश्चनवर जातो, म्हणजे तिथे तुम्हाला जास्त अडकवून ठेवत नाही. तर अशा प्रकारे अगततंत्राचा वायवा द्या. त्यानंतर स्वस्थवृत्तमध्ये शेवटचा आपला टॉपिक आहे, विषय आहे स्वस्थवृत्त. त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की प्रॅक्टिकल करायला लावणार योगा, आसन, प्राणायाम. तर हे सर्व तुम्हाला आले पाहिजेत. तर तुमच्या लॅबमध्ये जरा किंवा तुमच्या डिपार्टमेंटमध्ये स्वस्थचे योगा, आसन, प्राणायाम असेल तर ते व्यवस्थित एकदा बघून घ्या. कोणत्या आसनचं कसं पोश्चर आहे ते एकदा बघा, कारण ते तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करायला सांगतात. त्याच्यानंतर स्वस्थवृत्तमधले तुमच्या आयुर्वेदिक कन्सेप्ट्स क्लिअर पाहिजेत आणि प्रिव्हेंटिव्ह ज्या कन्सेप्ट्स आहेत मॉडर्नच्या त्या क्लिअर पाहिजेत. तर एवढ्यावर तुमचा वायवा होतो. स्वस्थवृत्तमध्ये इम्पॉर्टंट गोष्ट काय, तर डेमॉन्स्ट्रेशन करत असताना प्रॉपर सिक्वेन्स आणि मेथड फॉलो करा, कारण एक्झामिनर तुमची प्रत्येक मेथड बघत असतो. तर ते व्यवस्थित करा. आणि आसन सांगत असताना त्याचं नाव, त्याचे फायदे आणि त्याचे कॉन्ट्राइंडिकेशन, म्हणजे कोणामध्ये निषेध आहे, एवढ्या गोष्टी जरी सांगितल्या तरी बास आहे. तर अशा प्रकारे सर्व विषयांचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणत्या विषयामध्ये काय करायचं, काय काळजी घ्यायची. तर त्यानुसार तुम्ही वायवासाठी तयारी करा. एकदम पण लाईटली जाऊ नका वायवासाठी, की काय आता थेअरी तर झाली आहे मग नुसतं वायवा द्यायचा आहे, एवढं पण लाईटली जाऊ नका. थोडाफार जेवढं मी सांगितलं व्हिडिओमध्ये तेवढं तरी कमीत कमी रूल्स फॉलो करून जावा, मग तुम्हाला वायवाचं कोणतेही टेन्शन राहणार नाही. तर आता आपल्या व्हिडिओच्या एंडकडे वळत असताना इम्पॉर्टंट मेसेज आहे तुम्हाला सर्वांना, जे BMS सेकंड इयरचे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत आहेत, ज्यांचा आता युनिव्हर्सिटीचा वायवा आहे किंवा चालू होणार आहे किंवा चालू झाला आहे, त्या सर्वांसाठी वायवा हा तुम्हाला फेल करण्यासाठी नसतो, तो फक्त तुमचे बेसिक्स टेस्ट करण्यासाठी असतो. आणि तुमच्या प्रिपरेशनवर तुमचा भरोसा असला पाहिजे. म्हणजे तुम्ही आता थेअरी दिले ते तर मला मान्य आहे की तुम्ही थेअरी दिले, त्यामुळे तुम्हाला आता कॉन्फिडन्स आला आहे, पण वायवा हा तुमचा जस्ट 1 लास्ट स्टेप आहे. म्हणजे तुमच्या सेकंड इयरची 1 लास्ट स्टेप आहे तो वायवा. त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा तयारी करून जावा. तुम्ही तो विषय ऑलरेडी वाचलेला असतो, सर्व लिहिलेलं असतं, फक्त आता एकदा ते तुम्हाला प्रेझेंट करायचं आहे. त्यामुळे तो एक दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा असतो. व्यवस्थित तयारी करून जावा. ऑल द बेस्ट. कॉन्फिडेंटली जा. आणि आयुर्वेदा एसेन्स नेहमी तुमच्यासोबत असेल. जर तुम्हाला काही गरज लागली, हेल्प लागली, नक्कीच तुम्ही टेलिग्रामवर, व्हॉट्सअपवर, यूट्यूबवर कुठेही कमेंट करू शकता. तुम्हाला नक्कीच रिप्लाय दिला जाईल. तर अपेक्षा करतो की तुम्ही हा व्हिडिओ आत्तापर्यंत लास्टपर्यंत पाहिला असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण भेटूया असंच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत लवकरच. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.